नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातील कालच्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने एक शॉकिंग खुलासा केलाय उद्याच्या म्हणजे आजच्या इव्हेक्शन बद्दल, की बिग बॉसच्या घराबाहेर जाण्यासाठी एक शॉकिंग इव्हेक्शन झालंय. आता हे जे काही इव्हेक्शन झालंय याच्यावरती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते आणि कोण कंटेस्टंट गेलाय याची देखील चर्चा सोशल मीडियावर केली जाते. मित्रांनो, एकूण 8 कंटेस्टंट हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते आणि जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये प्रभू शेळके असेल, करण सोनावणे असेल, विशाल कोटियान, त्यानंतर प्राजक्ता शुक्रे आणि दीपाली सय्यद यांना चांगली वोटिंग होती. याच्यामध्ये प्रभू शेळके याला जबरदस्त अशी वोटिंग झाली होती. म्हणजे प्रभूला सिंपती तर मिळतेच, परंतु ज्या पद्धतीने प्रभू वर्सेस सागर कारंडे असा जो काही सामना पाहायला मिळाला आणि प्रभूला खूप टार्गेट केलं सागर आणि इतर सदस्यांनी, तर त्याचा कुठेतरी फायदा प्रभूला झाला. त्यामुळे त्याला तगडी वोटिंग होताना दिसत होती. हे जे काही सगळे कंटेस्टंट मी आता नावं घेतली त्यांच्यामध्ये टॉपची वोटिंग त्याला होत होती आणि करण सोनावणे, विशाल कोटियान आणि प्राजक्ता शिके अशा कंटेस्टंटला देखील खूप चांगली वोटिंग मिळाली. त्यामुळे हे कंटेस्टंट जाणार नाही हे मात्र फिक्स झालं होतं. आता याच्यामध्ये रुचिता जामदार, ओमकार राऊत आणि सोनाली राऊत यांना त्या मानाने वोटिंग फारच कमी झाली होती. आता या तिघांबद्दल सांगायचं झालं तर रुचिता जामदार ही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देते. जरी तिला वोटिंग तेवढी होत नसली तरी बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंटला खूप महत्त्व आहे. दिसलं पाहिजे आपण, चांगलं वाईट का होईना. तर रुचिता दिसण्यासाठी, फुटेजसाठी किंवा मग कंटेंटसाठी काहीतरी करते. ओमकार आणि सोनालीचं सांगायचं झालं तर तेवढा कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये हे दोघेही देत नाहीये. तशी त्यांना वोटिंग सुद्धा सध्या तरी होताना दिसत नाही. त्यामुळे ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये ओमकार आणि सोनाली हे दोघेही बॉटमलाच होते, कंटेंट वाईज आणि वोटिंग वाईज सुद्धा. ओमकारचं सांगायचं झालं तर ओमकार हा दिव्याचा चांगला फ्रेंड आहे बिग बॉसच्या घरामध्ये. त्यामुळे दिव्याचे जे सपोर्टर्स आहेत त्यांनी बऱ्यापैकी ओमकारला वोटिंग केली असं सध्या बोललं जाते. आता ओमकार आणि सोनाली राऊत यापैकीच एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय याच्यावरती सध्या भाष्य केलं जाते आणि तो सदस्य जो घराबाहेर गेलाय त्याचं नाव सोनाली राऊत आहे. तर जी काही सोशल मीडियावर माहिती समोर येते किंवा सोशल मीडियावर सोनालीबद्दल मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते, की सोनाली ही बिग बॉसच्या घराबाहेर गेली आणि सोनाली जर बिग बॉसच्या घराबाहेर मित्रांनो गेली असेल ना, तर खरंच खूप शॉकिंग असणार आहे. कारण सोनाली, मी नेहमी सांगत आलोय माझ्या व्हिडिओमध्ये, की सोनाली हिने बिग बॉसचं 8वं पर्व खूप गाजवलंय. अक्षरशः सलमान खान देखील सोनालीमुळे इरिटेट झाला होता आणि खूप मोठा पवित्रा सोनालीच्या बाबत सलमान खान घ्यायचा. अशी सोनाली जी हिंदीच्या 8व्या पर्वामध्ये खूप गाजली, परंतु बिग बॉस मराठीमध्ये येऊन खूपच शांत झाली. म्हणजे तिने तसा खेळ दाखवायला हवा होता. आणि मित्रांनो, सोनालीची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. 4 मिलियनच्या आसपास तिचे फॉलोअर्स आहेत इन्स्टाचे. एवढी तगडी फॅन फॉलोइंग असून सुद्धा म्हणजे एक काय म्हणूया आपण, ते त्या कंटेस्टंटमध्ये पोटेन्शियल आहे, परंतु ती दाखवत नव्हती हे सगळं. तर सोनाली जर घराबाहेर गेली असेल ना, तर खरंच खूप मोठा धक्का या बिग बॉसच्या घराला आणि प्रेक्षकांना बसणार आहे. कारण खरंच ती पुढे जाऊन कंटेंट देणारी कंटेस्टंट होती. आता सोनाली राऊत, ओमकार आणि रुचिता जामदार यापैकी कोण गेलं हे आपल्याला संध्याकाळी कळणार आहे. परंतु सोनाली जर गेली असेल तर खरंच खूप शॉकिंग असं हे इव्हेक्शन असणार आहे. तर सोनालीच्या इव्हेक्शनबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.